तर नमस्कार मित्रांनो, कसे आहे तुम्ही सगळे? तर मी आज सगळ्यात आधी हा एक तुमच्यासाठी एक व्हिडिओ आणला आहे. तो व्हिडिओ एकदा बघा. लोगों को परिणाम से मतलब है, प्रयास से नहीं। और विडंबना यह है कि हमारे हाथ में सिर्फ प्रयास है, परिणाम नहीं। इसलिए प्रयास करते रहें। तर मित्रांनो, व्हिडिओ बनवण्याचं कारण असं आहे की हा जो तुम्ही व्हिडिओ बघितला, या व्हिडिओमध्ये ती चिमुकली एवढी छान बोलली ना, की आपल्या हातामध्ये फक्त प्रयत्न करणं आहे आणि आपण काय करतो, आपली जी अपेक्षा आहे ती आपण फळाची करतो. कारण भगवद्गीतेत पण भगवान श्रीकृष्णाने सांगितलेलं आहे, की "आप सिर्फ कर्म करते रहो, फल की आशा मत करो." आणि आपलं काय झालंय माहिती आहे का, आपण आशाच फळाची सगळ्यात पहिले करून ठेवतो. त्याच्यामुळे मला असं वाटतंय, की फळाची आशा न करता आपण जर प्रयत्न, आपले सातत्य आपले करत राहिलो, आपलं काम ज्यात आपल्याला म्हणजे आपल्याला इंटरेस्ट आहे, जे आपण काम करतो, ते जर तो आपण कंटिन्यूअसली करत असलो, तर 100% ते जर आपल्या त्याच्यात आपण जर संयमानं, सातत्याने जर काम ते करत असलो, तर 100% यश आपलं असते. तर तुम्ही कोणतंही काम करा, पण त्या कामामध्ये तुमचं सातत्य आणि 100% तुम्ही जे देऊन केलं, त्या कामात तुम्ही यशस्वी होता, हे पण तेवढं सत्य आहे. तर तुम्हाला एक एक किस्सा सांगतो मी आता छोटासा. एक माझा मित्र होता, की तो नेहमी-नेहमी म्हणजे त्याला असे प्रॉब्लेम्स येत होते, की घरचे काय म्हणतील, असं होईल, तसं होईल. पण म्हणजे तो एम-पी-एस-सीच करायचा आणि एम-पी-एस-सी झाल्यानंतर तो उतरला. तो बोलला, की मला एम-पी-एस-सी नाही जमत, आता मी आय-टी सेक्टरमध्ये उतरतो. कारण तेव्हा आय-टी सेक्टरचं खूप मोठं ट्रेंड आलेलं होतं. तो आय-टी सेक्टरमध्ये उतरला. आय-टी सेक्टरमध्ये जेव्हा आला, तेव्हा त्याला म्हणजे त्याने क्लासेस वगैरे केले आणि तो प्लेस झाला त्याच्यामध्ये. पण त्याच्यानंतर तुम्हाला सांगतो विषय काय झाला, की जेव्हा तो प्लेस झाला, त्याला असं वाटत होतं, की मी म्हणजे जो त्याचा टायमिंग झोन होता, की 2-3 वर्षांनी एम-पी-एस-सीमध्ये कमावले होते आणि परत 6 ते 7 महिने, 8 महिने, मला वाटतं, की 1 वर्ष याच्यामध्ये गमावलेलं होतं आपल्या म्हणजे क्लासेस आणि जे याचे क्लासेस असतात ना आपले आय-टीचे, त्याच्यामध्ये 1 वर्ष गमावलेलं होतं. तर त्याला 1 वर्षामध्ये त्याला असं वाटायचं, की मी कधी जॉब लागतो कधी. मी त्याला एकच सांगितलं, "तू 100% जॉब लागतं कारण तुझ्यामध्ये टॅलेंट आहे. तू कंटिन्यूअसली अभ्यास कर. टॅलेंट असणाऱ्या गोष्टी ह्या त्याच ओळखू येतात." तुम्ही ज्या व्यक्तीत खरंच टॅलेंट आहे, तो व्यक्ती तुम्हाला चार चौघात उठून दिसतो. प्रत्येकाच्या अंगी काहीतरी कला आहे, मी असं नाही म्हणत. प्रत्येकाच्या अंगी काहीतरी कला आहे. त्या कलेला आपण वाव कसा देतो, त्या कलेला आपण पुढे कसं नेतो, हे पण तेवढं महत्त्वाचं आहे. तर आज तो चांगला म्हणजे आय-टीमध्ये चांगल्या सेक्टरला चांगल्या पगाराची नोकरी असून त्याला तो वेल सेटल आहे. पण सांगायचा अर्थ एवढाच, की आपण जी मेहनत करतो, या मेहनतीला सातत्य आणि संयमाची जोडसुद्धा पाहिजे. नुसतं आपण म्हणजे म्हणजे आपण काय म्हणतो त्याला, की आपण फक्त डायरेक्टली फळाची अपेक्षा करून जमत नाही. त्याच्यामुळे काही लोकांना बघतो, की "जय रे हरीण पलंगावर आहे." असं नाही चालत. तुमच्या प्रयत्नांना, तुमच्या अ, संघर्षाला एक जी सातत्याची जोड असते ती पाहिजे. कारण तुमचा संघर्ष जेवढा मोठा, तेवढे तुम्ही मोठे होत असता आणि जेवढा तुमचा संघर्ष कमी, जेवढा मला एक सांगा, ज्या व्यक्तीने कधी आयुष्यात कधी आपली गाडी दाराच्या बाहेर काढलेली नाही, त्या व्यक्तीला तो व्यक्ती गाडी चालवणार कसा? त्याच्यामुळे तुम्ही तुमच्या आयुष्यात जेव्हा तुम्ही रस्त्यावर निघणार, तेव्हा ऑटोमॅटिक तुम्हाला सगळ्या गोष्टींचा सामना करावा लागून तुम्ही तुमच्या डेस्टिनेशनवर पोहोचणार. मजा ही डेस्टिनेशनची नाही आहे. मजा ही रस्त्याची असते. त्या रस्त्याने जो मजा घेत, आनंद घेत जातो, त्याची मजा असते. शेवटी तुम्हाला यश तर भेटणारच आहे. जर तुम्ही खरोखर प्रामाणिकपणे जर प्रयत्न करताय, तर तुम्हाला यश भेटणारच आहे. तर अशा खूप साऱ्या गोष्टी मी तुमच्यासाठी घेऊन येणार आहे. कसा वाटला व्हिडिओ मला कमेंट करून सांगा. धन्यवाद.